ओव्हरऑल ह्या सगळ्या ऑटोमॅटिक फार्मला इन्व्हेस्टमेंट किती केली आपण? आणि कॉन्ट्रॅक्ट बेस मध्ये कंपनी जरी मार्केट डाऊन असेल तर ठरलेलं आहे. तुमचा ग्रोईंग जो चार्जेस आहे सुरुवातीला अग्रीमेंटला त्यांनी केलेला असतो आपल्यावर तोच देणार होता. पक्ष्यांना ग्रोथ हार्मोन्स दिले जातात त्यांच्या लवकर वाढीसाठी, तर ते खरोखर दिले जातात की नाही दिले जातात? आता आपण यात मोठी इन्व्हेस्टमेंट केला दुसऱ्या शेअरपेक्षा, बरोबर, तर ते इन्व्हेस्टमेंटचा बेनिफिट आणि काय आहे का? इन्व्हेस्टमेंटचा बेनिफिट म्हणजे मित्रांनो, तुम्ही बरेचसेच पोल्ट्री फार्म बघितले असतील, पण माझ्या पाठीमागे फुल्ली ऑटोमॅटिक आणि AC पोल्ट्री फार्म आहे. मित्रांनो, हा फार्म कशा पद्धतीत चालवला जातो, याचं फुल्ली ऑटोमायझेशन कशा पद्धतीत वर्क करतं, किंवा या फार्मला बनवण्यासाठी किती इन्व्हेस्टमेंट लागलेली आहे, आणि सगळ्यांचा आवडता प्रश्न म्हणजे यातून किती नफा मिळतो, या सर्व गोष्टींची माहिती आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण बघणार आहे. तर तुमचा जास्त वेळ न घेता या व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार मित्रांनो, सर आपल्यासोबत आहेत. सर, तुमचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे. सर, पहिल्यांदा तर तुमचा एक छोटासा परिचय द्या आपल्या प्रेक्षकांना. माझे नाव अशोक अरुण साळुंखे. मी इथला शिराळाचाच रहिवासी आहे. अच्छा. तर आपलं शेड हे कापरीमध्ये येते, शिराळा तालुका, सांगली जिल्ह्यामध्ये. पूर्ण AC शेड आहे. AC शेड आहे म्हणजे एन्व्हायरमेंट कंट्रोल शेड आहे, की ज्यामध्ये पूर्ण टेम्परेचर आतमध्ये कंट्रोल केलं जातं. पक्ष्यांना जे आवश्यक टेम्परेचर आहे ते मेंटेन करून पक्ष्यांची वाढ ही केली जाते. सर, पहिल्यांदा तर आपण सगळ्या बाहेरच्या गोष्टी बघून घेऊया, त्यानंतर आपण इकडून जाऊया. ते इथं कुलिंग पॅडला जे आवश्यक असणारं पाणी आहे, ओके, तर ती पाण्याची टाकी इथं आहे. 10,000 लिटरची पाण्याची टाकी आहे. 10,000 लिटर? यामधून कुलिंग पॅडसाठी जे लागणारं पाणी आहे ती मोटरमधून वरती पंपिंग केलं जाते. कुलिंग पॅड वरती पाणी पडल्यानंतर त्याच्यातून जे ओव्हरफ्लो होऊन राहिलेलं पाणी आहे ते रिटर्न परत बॅकला ह्या पाईप मधून परत बॅकला येते. म्हणजे रिसायकल होतं, हेच पाणी सर्क्युलेट होतं. ओके. आता एक कुलिंग पॅडचं बघितलं तर इकडे जे वारे येते ते इकडे जाते का? ह्या नेट मध्ये ना, ह्यामधूनच हवा सगळी आत जाते कुलिंग पॅड मध्ये, आणि त्यातून आतमध्ये एक्झॉस्ट फॅन जसे चालतील त्याप्रमाणे हवा आत खेचली जाते आणि आतलं टेम्परेचर हे मेंटेन केलं जाते. आता आपला पूर्ण AC हाऊस असल्यामुळं ह्याला लाईटची आवश्यकता म्हणजे 24 तास ह्याला लाईटची गरज आहे. त्यामुळे ज्यावेळेस इमर्जन्सी MSCB ची लाईट वगैरे गेली तर इमर्जन्सीला आपला हा डिझेल जनरेटर आहे 30 kVA चा. 30 kV चा किती चालू शकतो तरी? ह्याचं कसं आहे की लाईट गेल्यानंतर ह्याला ऑटो पॅनल सिस्टीम असल्यामुळे लगेच हा डिझेल जनरेटर चालू होतोय. आणि ह्यातून लाईट सप्लाय परत कंट्रोल पॅनलला दिलं जाते ऑटोमॅटिक, आणि पॅनल परत चालू होऊन सगळी सिस्टीम चालू राहते. तर हा DG सेट कंटिन्यू 12 तास चालू शकतोय जरी लाईट नसली तरी. अशा पद्धतीचं हे काम आहे. तर सर्व ऑटोमॅटिक काम असल्यामुळे जनरेटर पण लागतोच. हो. तर आता आपण आतमध्ये जाऊया इकडून. सर, आतमध्ये स्टोर रूम आहे. ओके. इथं सगळं खाद्य पोल्ट्रीचं ठेवलं जातं. हा काय सॅनिटायझर आहे का? हे बाहेरून येणाऱ्या प्रत्येक माणसाला ओके आतमध्ये इन्फेक्शन व्हायरल काही होऊ नये त्यासाठी सॅनिटायझेशन केलं. ओके, सर्वांनाच होतं? सर्वांनाच केलं जातं. आपले पोल्ट्री फीडचे सगळे खाद्य म्हणजे ह्यात 3 प्रकारचे खाद्य आहेत आपले: प्री स्टार्टर, स्टार्टर, फिनिशर. ब्रॉयलर पक्ष्यांना हे तिन्ही प्रकारचे खाद्य दिले जातात. म्हणजे तिन्ही स्टेज मध्ये दिले जातात का? हो. तर आपण आता आतमध्ये इथं सायलो आहे. ह्या सायलो मध्येच पहिलं खाद्य टाकलं जातं. पहिल्यांदा खाद्य इथेच टाकलं जातं. तर आता आपण आतमध्ये जाऊया. इथं हे सर्व पॅक आहे ना? हे हे पूर्ण पॅक आहे. अच्छा. तर आत ही आपली AC ची रूम आहे, म्हणजे सर्व डिपार्टमेंट आहे आत. इथं हे AC चं पूर्ण डिपार्टमेंट आहे. ठीक आहे सर, आपण आतमध्ये आलोय. हे आपलं पूर्ण हे शेड आहे. ह्यामध्ये आपल्या शेडची लांबी 300 फूट आहे. रुंदी 40 फूट आहे. 300 बाय 40 शेड आहे. आपल्या शेडची कॅपॅसिटी जवळ 14,000 पक्ष्यांची आहे. आता तरी किती पक्षी आहेत आपल्याकडे? आता आपल्याकडे 13,000 पक्षी आहेत. अच्छा, 13,000. आणि हे जे बघायला आता मला इथं थंड वाटायला पूर्ण. हो. तरी मी जे ऐकलेलं AC आणि इथं आल्यानंतर कळलं AC, यामध्ये थोडासा डिफरन्स. AC नाही, EC आहे. EC म्हणजे एन्व्हायरमेंट कंट्रोल. आतमधलं टेम्परेचर पूर्णपणे कंट्रोल करणारी सिस्टीम आपण बसवलेली आहे. त्यामुळे ह्याला EC शेड म्हणतात, की ज्यामध्ये हे कुलिंग पॅड आहेत.
हा एक आणि इकडे समोर 2 आहेत, एक उजव्या बाजूला एक डाव्या आहेत, बाजूला, हा, असे टोटल 3 कुलिंग पॅड आहेत. आणि ह्या पुढे एक्झॉस्टचे फॅन आहेत. ओके. तर आतमधलं जे टेम्परेचर मेंटेन करण्याचं काम आहे ते पुढं आता आपण जाणार आहे कंट्रोल पॅनलला. चला. ते कंट्रोल पॅनल मधून म्हणजे हा साधारणतः टोटली ऑटोमॅटिक फार्म आहे. हो हो तर मित्रांनो आपल्याला इथं आल्यानंतर असे म्हणजे गार वाटले, पूर्ण बाहेर टेम्परेचर पूर्ण गरम आहे, आत आल्यानंतर गार आहे. आणि इथं टेम्परेचर मेंटेन असतं का? हा, पूर्ण टेम्परेचर मेंटेन केलं जाते पॅनलमध्ये. टेम्परेचर हे आता आपण कंट्रोल पॅनल मध्ये आलो का? अच्छा. तर इथं बेसिकली control panel आहे. ऑपरेटिंग सिस्टम आहे. इथं डे वाईज टेम्परेचर मेंटेन केलं जातं. प्रत्येक दिवशी किती टेम्परेचर आत दिलं पाहिजे ते सगळं सेट केलेलं आहे. हे कसं होतं त्यानुसार नेमकं set? हे ऍक्च्युली प्रोग्रामिंग असतोय. हे चालू करण्याच्या आधीच प्रोग्राम सेट केला जातो आणि सेट केल्यानंतर मग ज्या दिवशी पहिल्या दिवशी पक्षी येतो तिथून मग ते पॅनल त्याप्रमाणे काम करायचं चालू करतं. आतमध्ये कसं आहे 3 आपले सेन्सर आहेत टेम्परेचरचे सेन्सर वरून ह्या पॅनलला मेसेज येतो की आत काय टेम्परेचर आहे. मग त्याप्रमाणे पॅनल सेट करतं आत किती टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी एक्झॉस्टचे फॅन किती वेळ फिरवले पाहिजेत, बंद कधी केले पाहिजे, कुलिंग पॅड थंड कधी करायला पाहिजे, हे पूर्ण सगळं काम ह्याचं जे आहे कंट्रोल पॅनल करता. यासाठी ऑपरेटर आहेत का? नाही, ह्याला ऑपरेट करायला लागत नाही. एकदा चालू केलं की पूर्ण बॅच आल्यापासून बॅच जाईपर्यंत जवळजवळ 40-42 दिवस हे पॅनलच आपोआप त्याचं काम करतं. ऑटोमॅटिक पॅनल पण ऑटोमॅटिक आहे. हो हो सर्व. सर यामध्ये अजून थोडं मला डिटेल मध्ये समजवा. आता ह्या पॅनल मधली डिटेल माहिती सुमित पाटील सांगतील, म्हणजे सुपरवायझर. ठीक आहे सर, तुमचं थोडक्यात एक इंट्रोडक्शन द्या. माझं नाव सुमित पाटील. ओके. मी आता गेली 1.5 वर्ष झालं हे पोल्ट्री व्यवसाय एसीचं हे शेडचं बघतोय. माझं ओपन शेड आहे. एक 4 ते 5 वर्ष झाले. ते पण मी स्वतःच आहे माझं, ते पण मीच बघतोय. तर आता यामध्ये आपण डिटेलमध्ये कंट्रोल पॅनल समजून घेऊया. तर हे कशा पद्धतीत वर्क करते थोडं समजावा आणि डिटेलमध्ये. पक्षी सुरुवातीला पहिल्या दिवशी जो येतो म्हणजे हॅचरीतून त्याच्या वन डे पासून ते 42 ते 45 दिवसापर्यंत हे कंट्रोल पॅनल काम करतात. ते आता फॉर एक्झाम्पल सांगायचं म्हटलं तर आज डे 20 म्हणजे आज पक्ष्यांचा दिवस 20वा आहे. ओके. टोटल. मग आजचं टार्गेट हे कुलिंग पॅडला किती आहे तर आजचं टार्गेट आहे 27 टेम्परेचर, हिटिंग आहे 25 आणि कुलिंग आहे 28. तर आजचं टेम्परेचर गेले कितीवरती 29.4. त्याच्यामुळे कुलिंगचं पॅड टेम्परेचर 28 असल्यामुळे कुलिंग पॅड ऑन झालंय. पूर्ण सिस्टीम हे ऑटोवर आहे. म्हणजे सेन्सर आज जो परमिशन ऑर्डर देईल त्या पद्धतीने हे कुलिंग पॅड चालतं. तर हे मला थोडं समजावं. हे एक्झॉस्ट फॅनच आहे का हे? वरती आहे तर हे फॅन आहेत, हे 9 फॅन आहेत. ते एक्झॉस्ट फॅन ते काम करतात. त्यानंतर ह्यातल्या 4 लाईन आहेत आता फीड लाईनच्या आहेत. फीड लाईनचे. एक आहे ते कुलिंग पॅड, एक आहे हीटर म्हणजे सुरुवातीला आपण पेस हीटर पक्ष्यांना हीट देण्यासाठी वापरतो, आणि एक आहे ते लाईटचं. तर हा टोटल फीड, एक्झॉस्ट फॅन, टेम्परेचर, ऑल द थिंग्स म्हणजे पाणी वगैरे असेल सगळं इथूनच चालतं ऑपरेटर. हा, इथंच ऑपरेटर होत. ओके. तर आता आपण शेड मध्ये जाऊया. तर आता हे पक्षी बघालो तर हा कोणता पक्षी आहे? हा पक्षी कॉब आहे इथं. कॉब. हा, कॉब म्हणजे थोडं आणि डिटेल समजावं. कॉब आणि रॉस हे 2 कंपन्या म्हणजे आता आपण जे ॲग्रीमेंट करतो कंपन्यांसाठी म्हणजे कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग करतो, मग त्यांच्याकडे एक तर रॉस किंवा कॉब हे 2 जाती असतात पक्ष्याच्या. मग जास्त करून आपल्या इथं सर्व म्हणजे वापरणारे चिकनसाठी जे कटिंगसाठी पक्षी असतो तो कॉबच असतो. कॉबच असतो. कॉबची साईज वाढते तशी रॉसची साईज वाढत नाही. रॉस हा फक्त 35 ते 38 दिवसात मोठा होऊ शकतो. अच्छा. कॉब साधारण 2,500 पासून साईज 3 किलो पर्यंत देऊ शकतो. तसा रॉस 2,200 2,500 पण देऊ शकतो साईज. तर आपण सुरुवातीपासूनच कॉबच ठेवलेला आहे. घेतलं. तरी शेडला आपल्या किती दिवस झाले यामध्ये? आजचा 20वा दिवस पक्षाचा, म्हणजे ह्या बॅचचा. ही बॅच आमची 6वी बॅच आहे आताची. असे टोटल आपण 1.5 वर्ष झालं शेड चालू केले. तर सर मला पक्ष्यांची सायकल समजवा, म्हणजे फर्स्ट डे पासून शेवट डे पर्यंत. साधारण कॉप पक्षी हा कमीत कमी 42 ते 45 दिवस असे चालतो, पण एसीला आम्ही कमीत कमी 38 ते 40 दिवसात आम्ही त्याचं लिफ्टिंग करतो, म्हणजे पक्षी तयार होतो आम्हाला पाहिजे त्या साईजला. साधारण आमचे 2,700 पर्यंत साईज जाते. 700 पर्यंत जाते. कधी कधी जास्त पण जाऊ शकते, पण 2,700ला आम्ही मार्केट साईजला जातो पक्षी. साधारण 2 महिन्याची एक बॅच, वर्षातून अशा 6 बॅचेस जातात. त्यातल्या
दीड महिन्यातली एक बॅच आणि राहिलेले 15 दिवस हे क्लिनिंगसाठी किंवा स्वच्छतेसाठी, जातं. त्यानंतर पण नंतर दुसऱ्या महिन्यात म्हणजे 2 महिन्याने एक बॅच. एक बॅच म्हणजे प्रत्येक बॅच ही 2 महिन्यातनं एक जाते. तर सर पक्षी लहान आल्यापासून त्याची कशी प्रोसेस राहते पुढे, पहिला दिवस दुसरा दिवस? सुरुवातीला पहिल्या दिवसाचा पक्षी असतो तो अंड्यातून निघालेला, तो कमीत कमी हॅचरीपासून कमीत कमी 4 ते 5 तासांनी शेडवरती येतो पहिल्यांदा. हां, शेडवरती आल्यानंतर मग बोर्डिंगची आपण व्यवस्था केली असते. सुरुवातीला त्याला लागणारं एन्व्हायरमेंट म्हणजे प्लेन, आता कोंडा तूस आहे, ते तूस टाकून त्याच्यावर प्लेन कागद येतो. हा आपला वर्तमानपत्राचा कागद आहे ना तो असेल किंवा प्लॅस्टिकचा, तो पूर्ण म्हणजे पसरून त्याच्यावरती पाण्याची, खाद्याची लहान लहान भांडी ठेवली जातात. आणि त्या पक्षी जेव्हा आपण लहान पक्षी त्या बोर्डिंगसाठी खाण्यापिण्यासाठी सुरुवातीला गाडीतून प्रवास करून आलेला असतो पक्षी. हा, मग तेव्हा आपण पक्षी त्याला म्हणजे त्या बोर्डिंग मध्ये सोडतो, तेव्हा सुरुवातीला जास्त करून जेणेकरून पाणीचा वापर जास्त करायचा. हा, म्हणजे पक्षी पाणी पिला पाहिजे जास्त प्रमाणात. आणि पक्षी पाणी पिल्यानंतर अर्ध्या तासानं आपण खाद्याची भांडी किंवा पेपरवरती थोडंसं खाद्य टाकलं तरी सुरुवातीला चालतं. हा, आणि त्यावेळेला आपण त्या दिवसानंतर 15 दिवसापर्यंत आपण हिटिंग, पक्ष्याला असणारी उष्णता, मग बलावाटे असेल किंवा पेस हिटर, आपण आता एसी साठी पेस हिटर गॅसचा वापर करून पेस हिटरनं हिट करतो आपण पक्ष्यांना. त्यानंतर ते पण हिटिंग का केली जातं तर पक्ष्यांच्या पोटात एक बल्क असतो अंड्यात, जेव्हा पक्षी अंड्यातून बाहेर येतो तो बल्क वितळायला साधारण जेणेकरून त्यांना 5 ते 6 दिवस लागतात. हा, मग त्याचं हिटिंग जर व्यवस्थित त्याला गेली, टेम्पररी म्हणजे मेंटेन व्यवस्थित जर गेली तर तो बल्क वितळून पक्षी सुदृढ होतो. ठीक आहे. आणि त्यानंतर 15 दिवस झाल्यानंतर त्याची काय प्रोसेस आहे? आता ती जागा वाढवली जाते, ती कसं आहे? सुरुवातीला पहिल्या दिवशी जो पक्षी येतो तो साधारण त्या बोर्डिंग मध्ये 2 दिवस पक्षी ठेवला जातो. त्यानंतर तिसऱ्या दिवशी तो खालचा जो पेपर आहे तो त्याच्यावरती विष्टेने किंवा पाणी सांडून खाद्य त्याच्यामुळे खराब झालेला असतो. मग त्याचा बॅक्टेरिया इन्फेक्शन पक्षाला होणे म्हणून तो कागद दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी काढून घेतला जातो पूर्णपणे. त्यानंतर एक गाळा, असं 2 गाळ्याचं एक बोर्डिंग जे सुरुवातीला आहे ते 3 गाळं असं करत कमीत कमी 3 ते 4 दिवसांनी थोडा जागा वाढत असं साधारण 15 ते 18 दिवसापर्यंत पूर्ण जागा शेडला द्यायची. ठीक आहे. तर आता आपण आता टोटल किती पक्षी आहेत आपल्या फार्म मध्ये? आता साधारण आपल्याकडे 14 आहे. 14,000 पक्षी आहेत. तर यांच्यावरती लेबर वगैरे किती आहे आपल्याकडे? लेबर 4 आहेत. 4 लेबर. हा, 2 नाईटला आणि 2 डेला. पण सुरुवातीला 15 दिवसापर्यंत ते डेला एकच माणूस फक्त आम्ही वापरतो, बाकी 3 आहेत ते जनरलला. कारण सुरुवातीला पक्ष्यांना 2 टाइम पाण्याची भांडी असतील किंवा खाद्य हे द्यावं लागतं, त्यातून मेडिसिन असेल किंवा काय. तर आता मला ओव्हरऑल दिवसाचं रुटीन सांगा, एक दिवस कसा जातो पोल्ट्री फार्म मध्ये? म्हणजे वर्किंग मध्ये कसं जातो? सकाळी आल्यापासून संध्याकाळपर्यंत कसं वर्किंग असतं? फीड देणं असेल, काय असेल? आता आमच्या लेबर आहे तर त्यांची ड्युटी 12 तासाची. सकाळी 8 वाजता लेबर येतात इथं. आले की सुरुवातीला लहान पक्षी जेव्हा असतील तेव्हा पाण्याची भांडी काढणं, ती स्वच्छतेसाठी बाहेर नेणं, ती धुणं, मग नंतर त्यात मेडिसिन टाकून काय असेल ते ऍसिड मेडिसिन सॅनिटायझर करून ती पाण्याची भांडी ठेवली जातात. तशी खाद्याची पण, मग कुठे जागा वाढवायची असेल ते किंवा तूस हलवणं, परत निप्पल लाईनला फ्लॅश मारणं, हे रुटीन प्रमाणे दररोज काय असेल ते फीड लाईनला सायलोत खाद्य टाकणं, हॉपरमध्ये घेणं, सेन्सर मधून काढून लाईनला पूर्ण येतंय का बघणं, हे सगळ्या गोष्टी चालूच असतात. सर आता आपण सर्वपणे तुमची सर्व सिस्टीम बघून घेऊया. सगळी ऑटोमॅटिक जी सिस्टीम आहे फीड वॉटर ती थोडी आम्हाला समजवा. चालेल, मग सायलो पासूनच आपण सुरुवात करू. म्हणजे फीड चला, हा सायलो आहे आपला, म्हणजे जो खाद्य आपल्याला हॉपरमध्ये जे आतमध्ये जातं लाईनला, फीड लाईनला, ते ह्यातूनच जातं. आता सायलोमध्ये हे जे खाद्य आहे ते आता खाद्य टाकल्यानंतर ते पहिलं हॉपरला येतं खाद्य, हॉपर मधून फीड लाईनला येतं. तर हे आता चालू होणार का? हा, पूर्ण आता जे बॅग खाद्याचे येतात आपण जे ओतले ते पूर्ण हॉपर मध्ये आता जातं. हा, मग सिस्टीम आता सायलो सुरू करून बघूया. हे सिस्टीम आता सायलो ऑन झालाय पूर्ण. आता हेच खाद्य हॉपर मध्ये येतं सुरुवातीला. जे आता सायलोतून तुम्हाला खाद्य दाखवलं जे टाकले ते ह्या सिस्टीम मधून इथं हॉपर मध्ये येऊन पडतं. म्हणजे 4 हॉपर आहेत, 4 फीड लाईन आणि 4 हॉपर. 4 हॉपर मध्ये हे खाद्य ऑटोमॅटिक पडतं. तर सर ही आपण आतली प्रोसेस थोडी आम्हाला समजवा की आता इथून फीड पडलं तर इकडे कसं जातं? आता हे हॉपर मधलं जे खाद्य आहे ते फीड लाईनला जातं. फीड लाईनला मागेपर्यंत शेवटला जे एक्झॉस्ट फॅन आहे त्याच्या बाजूला सेन्सर आहे. ते सेन्सर ऑटोमॅटिक खाद्य म्हणजे हॉपर मधलं लाईनला घेण्यासाठी काम करत असतात. मग सुरुवातीला आपला जो लहान पक्षी असतो त्याला आपण मॅन्युअल पद्धतीने खाद्य घालतो, पाणी घालतो. तर खाद्य घालताना सुरुवातीला फ्री स्टार्टर म्हणून खाद्य असतं.
एकदम starter, लहान फ्री सुरुवातीला स्टार्टरला free starter फ्री स्टार्टर करते. लहान पक्षीसाठी ओके. ते एकदम लहान गोळी येते. मग कुणाचं क्रममध्ये असतं, कुणाचं मॅशमध्ये येतं, ओके ओके. एकदम लहान येतं. ते कंपनी वाईज राहतं. हां कंपनी वाईज ज्या कंपनीने तुम्ही ॲग्रीमेंट केल्या त्या पद्धतीचं कोणतं खाद्य आहे त्या पद्धतीनं ते राहतं. मिळतं तुम्हाला मग त्यानंतर फ्री स्टार्टर झालं की त्यानंतर स्टार्टर आहे. स्टार्टर. हां मग कुणाचं ग्रोवर आहे किंवा कुणाचं फिनिशर 1 आहे, फिनिशर 2 आहे, ओके. पण लास्टला फिनिशर येतं खाद्य 3 नंबरचं खाद्य. टोटल 3 खाद्य आहेत. हां 3 आणि एक खाद्य आपल्याला जी कॉन्ट्रॅक्ट बेस कंपनी आहे त्यांच्याकडून सर्व मिळतं. मिळतं. त्यांच्याकडून आपल्याला जेव्हा आपण कॉन्ट्रॅक्ट बेस म्हणजे त्यांच्याकडे आपण ॲग्रीमेंट सुरुवातीला आपण करतो हां तेव्हा त्यांच्याकडून पक्षी त्यांच्या काय असेल तर वॉटर सॅनिटायझर ह्या गोष्टी त्यांचं सुपरवायझर असेल व्हिजिटला किंवा डॉक्टर ओके. ह्यांची व्हिजिट ती होते सुरुवातीला. तर आपण आता लिक्विड बेस म्हणला तुम्ही, तर त्यामध्ये काय काय असतं? सुरुवातीला आपण लहान पक्षापासून ते मोठ्यापर्यंत जे सॅनिटायझर आहे म्हणजे वॉटर सॅनिटायझर म्हणजे ॲसिड असेल त्याची गोळी असेल हे आपण टाकीला वापरून निपल लाईनला पण सोडतो आणि मॅन्युअल जी लहान पक्षाला आपण भांडी भरतो त्याच्यात पण वापरतो. फक्त त्याचं पक्षाची कशी साईज वाढेल किंवा मोठा पक्षी होईल तसं आपण त्याचं प्रमाण वाढवतो. त्यानंतर बाकी मग तुमचं लिव्हर टॉनिक असेल किंवा कॅल्शियम असेल ओके. हे पक्षाच्या वाढीनुसार आपण देत राहतो त्यांना. आता सर मार्केटमध्ये जी मिथ आहे की पक्ष्यांना ग्रोथ हार्मोन्स दिले जातात त्यांच्या लवकर वाढीसाठी, तर ते खरोखर दिले जातात का नाही दिले जातात? पक्ष्यांच्या वाढीसाठी आता दिलं जातं पण ते कोणतं कॅल्शियम असतं किंवा लिव्हर टॉनिक असेल ह्याच्या वाढीसाठी फक्त पक्ष्यांनी खाद्य खावावं आणि वाढवावं हा उद्देश त्याच्या मागचा असतो. म्हणून त्यासाठी ते दिलं जातं. मग फीडमधून काय काय मेडिसिन पण आहेत फीडमध्ये, त्याच्यामुळे पक्ष्याची ग्रोथ होते. जास्त करून मेडिसिनच द्यायला पाहिजेत अशी काही गरज भासत नाही. ह्या पोल्ट्री खाद्यामध्ये 70% मक्याचं प्रमाण आहे आणि सोया ड्युसेसचं 30% प्रमाण आहे. प्रोटीनयुक्त हा आहार असल्यामुळं ह्या पक्ष्यांचं म्हणजे वजन पण चांगलं वाढतं आणि वाढ पण लवकर होते. हे मूळ कारण आहे. म्हणजे ओव्हरऑल त्यांना जे मेडिसिन देतात ते त्यांच्या इम्युनिटी बूस्टसाठी किंवा त्यांची भूक वाढण्यासाठी ह्या गोष्टीमध्ये ते वापरतात. म्हणजे स्टिरॉइड्स किंवा ते ग्रोथ हार्मोन्स वगैरे काही दिले जात नाही. नाही ते काही नाही. ते मार्केटला तसं बोललं जातं पण मुळात तसं ॲक्च्युली काही नसतं. ओके. तर आता आपण शेडचं जे आपण फॉईल लावलेली आहे हे जे जरा कशा पद्धतीत आहे हे सगळं सांगा मला. ही आतली फॉईल जी आहे ही टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी आपण लावलेली आहे. म्हणजे आतमध्ये जी काही टेम्परेचर आपण मेंटेन केले ते बाहेर लीक होऊ नये म्हणजे बाहेर जाऊ नये ह्यासाठी ते काम त्या शीटचं कामच हे आहे की टेम्परेचर आत मेंटेन राहणं. एअर पण बाहेरून आतून येऊन वरून जे टेम्परेचर पत्राचं येते ते पण ते कंट्रोल करते. हा ते पण कंट्रोल करते. म्हणजे बाहेरचं टेम्परेचर ती आत येऊन देत नाही आणि आतलं बाहेर जाऊन देत नाही. अशा पद्धतीची ती शीट आहे. सर हा सगळा आपला ऑटोमॅटिक सिस्टम जो आहे तर तो कसा वर्क करतो आणि हे टेम्परेचर मेंटेन आहे ते कसं राहतं? ते तुम्हाला मगाशी बोललो नाही का ते सेन्सरनं सगळं काय ऑर्डर देईल पॅनल बोर्डला त्या पद्धतीनं कसं कंट्रोल होते. तर आपल्याला सेन्सर वगैरे बघायला भेटेल का? हा तो तुम्हाला जो बोललेलो हां हा सेन्सर आहे. हा सेन्सर पूर्ण शेडचं म्हणजे टेम्परेचर मेंटेन करणं किंवा पॅनल बोर्डला सगळे सिस्टीम ऑन करणं हा हे करत असतो. आणखी काय ह्याचं काम आहे वगैरे म्हणजे इथनं डायरेक्ट ह्याला कंट्रोल पॅनलला ह्याचं सगळं डायरेक्शन जातं. म्हणजे आतमध्ये जर हीट वाढली असेल किंवा टेम्परेचर कमी झालं असेल किंवा लो झालं असेल किंवा वाढलं असेल तर सगळं ऑर्डर देण्याचं काम हा टेम्परेचर. तर हा अखंड फार्ममध्ये हा एकच आहे का? नाही हा एक आहे आणि बाकी 2 रेग्युलर आहेत. 2 सेन्सर आणखी आहे. हा एक लहान सेन्सर लहान एक आहे आणि तिथं मोठा एक आहे का? ओके. हा मास्टर सेन्सर आहे. मला EC आणि नॉन EC मध्ये डिफरन्स मधले 2 ते 3 पॉईंट असे महत्त्वाचे सांगा की त्यानं इम्पॅक्ट पडतो, फायदा होतो, नाही फायदा होतो. ओपन शेड आणि AC शेडमध्ये जर विचार केला तर एन्व्हायरमेंटचाच जास्त प्रमाणात इश्यू येतो. मॅन्युअल शेडला कसं टेम्परेचर हे नॅचरल जे टेम्परेचर बाहेरचं आहे त्या पद्धतीचंच आत मेंटेन होतं. पण AC शेडमध्ये हे पूर्ण आत कंट्रोल सिस्टीम असल्यामुळं ॲट ॲक्च्युअल जी काय आवश्यकता आहे टेम्परेचरची ती टेम्परेचर मेंटेन करण्यास मदत होते की ती त्या प्रमाणात मॅन्युअलला होत नाही. हा एक फरक आहे दोन्हीमध्ये. आणि AC शेडचा हा जास्त वापर हा उन्हाळ्यामध्ये केला जातो कारण उन्हाळ्यामध्ये AC शेडला सगळ्यात प्रकारे स्कोप जास्त म्हणजे ज्या पद्धतीने पक्ष्याची वाढ व्हायला पाहिजे साईज पाहिजे तो ACलाच पक्षी उन्हाळ्यात जास्त म्हणजे होतो. असा बेनिफिट होतो का AC फार्मवाल्यासनी की त्यांनी उन्हाळ्यात जास्त प्रोडक्शन घेऊ शकतात, चांगल्या क्वालिटीचं घेऊ शकतात? तसा विचार केला तर ओपन शेड आणि AC शेड आता जेव्हा आपण कंपनीला एखादा ॲग्रीमेंट करतो मग त्यावेळेला आपले जे कॉस्ट असते म्हणजे बिलाचे आपल्याला ग्रोईंग चार्जेस असतात कंपनीकडून आपल्याला येणारे
त्यात 1 ते 2 रुपयानं वाढ असते एसी सीडसाठी ओपन सीडपेक्षा. तो डिफरन्स 2 रुपयाचा असतोच. ओके. आणि कोणता सर? उन्हाळ्यामध्ये जी काही ग्रोथ पक्ष्यांची एसी शेडमध्ये होती ही चांगल्या पद्धतीने होती का, तर आत तर टेम्परेचर मेंटेन केल्यामुळं त्याला पोषक असं वातावरण मिळतं. त्या प्रमाणात मॅन्युअल शेडला मिळत नाही. मॅन्युअल शेडला उन्हाच्या झळा जास्त असतात उन्हाळ्यात, त्यामुळे मर वाढते, मॉर्टिलिटीचं प्रमाण जास्त किंवा ओपन शेडला खायचं प्रमाण, पक्ष्यांचं खाद्य खायचं प्रमाण कमी असतं. कंट्रोलमध्ये एसी सीडला येऊ शकते, मॉर्टिलिटी पूर्ण येते. आता सर आता आपण ह्यात मोठी इन्व्हेस्टमेंट केला दुसऱ्या शेडपेक्षा, बरोबर, तर ते इन्व्हेस्टमेंटचा बेनिफिट आणि काय एक्स्ट्रा? इन्व्हेस्टमेंटचा बेनिफिट म्हणजे कसं आहे, हा आता आपण कसं आहे हे एसी शेडला ही इन्व्हेस्टमेंट ही जास्तच होते. कारण एसी शेडला कसं आहे इक्विपमेंट्स किंवा ॲटोमायझेशन असल्यामुळं त्याची किमती त्या पद्धतीनं आहे. त्यामुळं ते जरी इन्व्हेस्टमेंट जास्त झालेली असतील तर त्याचा हा वापर करून आपण चांगल्या पद्धतीचं पक्ष्यांचं उत्पादन इथं घेऊ शकतो. सस्टेनेबल ठेवू शकतो आपल्या दोन्ही ऋतूमध्ये किंवा 3 मध्ये. तिन्ही ऋतू म्हणजे आपल्याला हवं ते क्लायमॅक्स आपण चेंज करू शकतो. एन्व्हायरमेंट जे आहे ते आपल्याला करू शकतो आपण शेडमध्ये. उत्पादन पण चांगलं घेऊ शकतो. मार्केटची डिमांड आहे चिकनची, ती बॉयलर आणि देशी 2 प्रकार आहेत. तर ती पुढे जाऊन कोण टिकेल मग तुम्हाला काय वाटते? आता जशी सोशल मीडियावरून अवेअरनेस वाढाल्यात. तुमचा मुद्दा पण बरोबर आहे, पण ज्या पद्धतीनं गावरान पक्षी आता म्हणजे तुम्ही देशी बोलताय, देशीतला आता क्रॉस म्हणून गावरान आलाय. देशीला साधारण 4 ते 5 महिने लागू शकतात. गावरान हे 3 महिने म्हणजे 90 दिवसावर नंतर पक्षी तयार होतो. पण तसा विचार केला तर जे 90 दिवस लागणार आहेत त्याच्यात 2 बॅच आपण बॉयलरच्या काढू शकतो. साधारण 40 दिवसाची जर बॅच धरली तर 80 दिवसात 2 वेळा आपण ते पक्ष्याचं उत्पादन घेऊ शकतो. जास्त आणि चांगलं उत्पादन देणारे ब्रॉयलरचं आहे. हां, साईज पण चांगली आणि मार्केटमध्ये त्या पद्धतीनं लोक पण ग्राहक पण भरपूर आहेत. म्हणजे ओव्हरऑल जी देशी कोंबडी आहे किंवा खडकी म्हणाल ती मार्केटची जी भूक आहे ती पूर्ण करू शकत नाही करू शकत. सर आता बेसिकली या 2 मॉडेल चालतात, एक कॉन्ट्रॅक्ट आणि एक प्रायव्हेट. तर यातला मला थोडा डिफरन्स सांगा. डिफरन्स सांगायला म्हटलं तर प्रायव्हेटला बेनिफिट भरपूर आहे जास्त प्रमाणात, पण त्याच प्रमाणात रिस्क पण भरपूर आहे. म्हणजे मार्केट बघणं किंवा पार्ट्या शोधणं, माल म्हणजे मार्केटला जसा पाहिजे तशी साईज देणं, ह्याची रिस्क. नंतर बिलापोटी ट्रेडर्सनी माल उचलला तर ते पण आहे. आणि कॉन्ट्रॅक्टमध्ये काय? फार्मिंगला कसं आहे रिस्क ही जास्त नाही. कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगला पक्षी ते देतात, खाद्य ते देतात, मेडिसिन कंपनी देते, आणि आपल्याला काय आपण पक्षी सांभाळायची ग्रोविंग चार्जेस काय असेल ती कंपनी आपल्याला देते. त्यामुळे वजन करून आपल्याला लोड आपल्यावर येत नाही. त्यामुळे ग्रोविंग चार्जेस आपल्याला मिळून स्टेबल एक प्रॉफिट आपल्याला राहतो कॉन्ट्रॅक्ट केल्यानंतर. नुकसान काय जास्त रिस्क म्हणजे आपण स्वतः केलं तर रिस्क जास्त आहे, पण प्रॉफिट पण जास्त होऊ शकते आणि कमी पण होऊ शकते. ते मार्केटवरती पेपर रेट कसा आहे त्याच्यावरती अवलंबून आहे. आणि कॉन्ट्रॅक्ट बेसमध्ये कंपनी जरी मार्केट डाऊन असेल तर ठरलेला तुमचा ग्रोईंग जो चार्जेस आहे सुरुवातीला ॲग्रीमेंटला त्यांनी केलेला असतो आपल्यावर, तोच देणारच आपल्याला. मग त्याच्यात वाढ झाली तर उन्हाळ्याची जर बॅच निघाली तर मग त्यात रेट इन्सेंटिव्ह असू शकतो, समर इन्सेंटिव्ह असू शकतो. ते काय वाढ होईल ते इन्सेंटिव्ह असतो. इंटेन्सिव्ह पण आपल्याला कंपनी देते. आणि काय सर प्रायव्हेटला कसं आहे, प्रायव्हेटला जेवढ्या पट्टीमध्ये फायदा आहे तेवढ्या पट्टीत लॉस पण आहे. कारण ह्या पक्ष्यांचे दर हे दररोज बदलतात. मार्केट हे असं आहे की शेअर मार्केट सारखं. म्हणजे इंटरनॅशनलवर राहतं का इंडियनवर राहतं मार्केट? नाही, इथलं आता कसं आहे महाराष्ट्रातलं जे विक्री दर आहे हा जास्त करून बारामतीवर डिपेंड आहे. बारामती ॲग्रो जे काही पक्ष्यांचं दर फायनल करते, हां, त्या बेसिसवर बाकीच्या सगळ्यांचे रेट फायनल होतात हां महाराष्ट्रात. आणि कसं असते बारामतीचा जो काही विक्रीचा दर आहे तर त्याला बाकीचे जे प्रायव्हेट फार्मवाले पक्षी विक्री करतात त्याला मायनसमध्ये विक्री करायला लागते. प्रायव्हेट फार्म ट्रेडर्सवाले जास्त मायनसमध्ये. ट्रेडर्सवाले काय करतात की तुमचा बारामतीचा पक्षी नाही तर आम्हाला बारामतीचा जो काय रेट आहे त्याला मायनस करून द्या, 5 मायनस द्या, 10 मायनस द्या पर केजी. मग जे बोलतील ते द्यायलाच लागतं. तर असं आहे. मग तरी तुमच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं, तुमच्या अनुभवातनं की कोणती मेथड बेस्ट आहे असं काय सांगू शकताय का? कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग सगळ्यात बेस्ट आहे. म्हणजे रिस्कच कोणती नाही, एवढंच. वेळेवरती बॅच असेल ती आपली बॅच जाणार, खाद्य पक्षी असेल म्हणजे सगळं हां तेच देऊ शकतात सगळं. तरी कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगला तरी किती मिनिमम आपल्याला भेटते?
कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगला त्यांचा ग्रोईंग चार्जेस ठरलेला असतो. किलोला प्रति किलो 7 ते 8 रुपये त्यांचा चार्जेस असतो. कंपनी देते. मग त्यात मध्ये Contract तुमचा farming. जो त्यांचा डेली जो सुपरवायझर येतो तो व्हिजिट करतच असतो. ते त्याला समजत तर असतं. 2 दिवसाला त्याची व्हिजिट असते इथे. मॉर्टॅलिटी आता कंपनीची 4% कोणाची असते, 5% कोणाची असते, तर ती कंट्रोलमध्ये आपण ठेवली 4% पर्यंत, तर तो इन्सेंटिव्ह आपल्याला मिळू शकतो समोरचा. आणि त्यात मॉर्टॅलिटी पण तुम्ही त्या 5%च्या 4%च्या आतमध्ये ठेवली त्याच्यासाठी पण सेपरेट इन्सेंटिव्ह असतो. आता जर मला काय म्हणायचं आहे की एक आहे ते साधं पोल्ट्री फार्म आहे बेसिक जसं असते तसं, आणि एक आहे AC. यांचं दोन्हीचं पण कॉन्ट्रॅक्ट बेस चालू आहे. तर आता ACचा मेंटेनन्स कॉस्ट, इलेक्ट्रिसिटी कॉस्ट, सर्व कॉस्ट, ॲटोमेशनची कॉस्ट जास्त आहे. यांची काय एवढी नाही आहे. तर दोघात काय प्राईजमध्ये डिफरन्स राहणार? प्राईजमध्ये डिफरन्सपेक्षा प्राईजमध्ये 1-2 रुपया दर जास्तच असतो ACला. हां, ओपन शेडपेक्षा. पण ओपन शेड जर 45 दिवसात जर त्याचं लिफ्टिंग होत असेल तर AC शेड 39-40, 4 ते 5 दिवस अगोदर कमी दिवसात तो ग्रोथ होती पक्षाची. सर आता साधारणपणे बघता तर ओव्हरऑल ह्या सगळ्या ॲटोमॅटेड फार्मला इन्व्हेस्टमेंट किती केली आपण जवळजवळ 70 लाख रुपये इन्व्हेस्टमेंट केले. 70 लाख केल्यानंतर यातनं प्रॉफिट मार्जिन ते किती आहे तुम्हाला वाटते? तुम्ही किती वेळात कव्हर करू शकता 70 लाख किंवा असं काय? तरी साधारण आपल्याला एका बॅच पार्टी मागे प्रॉफिट आता कंपनीला ॲग्रीमेंट केल्यापासून आपण 3 ते 3.5 लाख आपल्याला एका बॅच मागे राहतात. तरी आपली मंथली एक बॅच निघते 40 दिवस तरी 40 ते 45 दिवसाची एक बॅच, म्हणजे 2 महिन्यातून एक बॅच. 15 दिवस ते क्लिनिंगसाठी, स्वच्छतेसाठी पूर्ण जातात, म्हणजे 2 महिन्याची एक बॅच. ही जी तुम्ही अमाऊंट सांगितली ही लेबर कॉस्ट काढून येत्या का कसं येते? नाही, कंपनीचे आपल्याला लेबरचा खर्च मिळतो आपल्याला? लेबरचा खर्च आपण हां, सिस्टीमचा जो खर्च आहे म्हणजे इथला जो काय मॅन्युअल असेल, सगळा लाईट असेल किंवा मॅन्युअल कामगार तुमचं काय असेल ते आपण सगळं. हां, हे तूच लागणारे हे तूच काय जरी आपण हे केली म्हणजे की विक्री आणली तरी हे आपण हे खतासाठी, हे शेतीसाठी लोक घेऊन जाऊ शकतात. कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगला ना आता कॉस्ट कशी आहे, कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगमध्ये लेबर आणि तूस, इलेक्ट्रिसिटी वगैरे जो काही खर्च आहे आणि मेंटेनन्स शेडचा, हा सगळा शेडच्या ओनरकडे आहे. हे सोडून बाकीचं जे आहे पक्षी, खाद्य, मेडिसिन जे काय ही ती कंपनी आपल्याला पुरवते. ते कॉस्ट त्यातून कमी करूनच आपल्याला ते. जे आता तुम्ही 3.5 लाख म्हणलाय तर तो नेट प्रॉफिट आहे का ग्रॉस प्रॉफिट आहे? ग्रॉस आहे. ग्रॉस आहे. म्हणजे त्यामध्ये लेबर, इलेक्ट्रिसिटी सगळं काढून त्यानंतर आपल्याला मिळणार. सर आता हे एक्झॉस्ट फॅन जे आपण बसवल्यात ते कशा पद्धतीनं ह्याचं प्रॉपर वर्किंग आहे? एक्झॉस्ट फॅनचं वर्किंग जे आहे ते कसं आहे, त्याचं एकतर काम आतला अमोनिया पूर्णपणे बाहेर काढणे आणि शेडमधलं टेम्परेचर आणि हवा फ्रेश मेंटेन ठेवण्यासाठी आतली जी हवा गरम झालेली आहे ती बाहेर फेकणे. आता आपलं शेड 300 बाय 40 साईज आहे, तर त्या कॅल्क्युलेशननं आपल्याला त्यांनी 9 फॅन बसवलेले आहेत. प्रत्येक फॅनला 1.5 HP एक मोटर आहे. अशा पद्धतीचे फॅन आहेत, 9 फॅन. कोरोनासारखा डिसीज आला पुढं आणि बंद पडलं. आता तुमचा पर्सनल अनुभव घ्या की तुमचं पण वैयक्तिक आहे, तर त्याबद्दल तुम्ही काय बोलू शकताय? लॉसच आहे वगैरे असं? तसं जर केलं तर कंपनीलाच ॲग्रीमेंट, म्हणजे कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग आहे त्यांच्याकडेच काय असेल ते फार्मिंग. म्हणजे जर कंपनी पुढं बॅचेस सगळं बंद पडलं असेल तर कंपनी कसं काय पैसे देऊ शकते? नाही देऊ शकत, अडचणीच आहे. पण आता कसं आहे, कोरोनाची हिस्ट्री कशी सांगतो, सुरुवातीला ज्यावेळेस कोरोना आला त्यावेळेस एक प्रकारची म्हणजे ही अफवाच होती. आता तुम्ही मुद्दा म्हणताय का पक्ष्यांमध्ये बाहेर घेतला तर जातानाच शेडमधून हा रोग वगैरे काय नव्हता, कारण पक्ष्यांना नव्हता. नंतर काय झालं, ठराविक कालावधी गेल्यानंतर त्यांनी असं डिक्लेअर केलं की तुम्ही चिकन खावा, मटण खावा, अंडी खावा, तुमची इम्युनिटी वाढवा. मग नंतर त्याचं उलटं झालं की परत डिमांड वाढली. पण पहिल्यांदा त्याच्याबद्दलची चुकीची मेसेज गेला समाजामध्ये की बाबा ह्याला पण व्हायरस आहे. हां, तर हे चुकीचं गेलं आणि ॲक्च्युली त्याचा काही संबंध नव्हता व्हायरसचा आणि ह्या कोंबड्यांचा. सर, या तुमच्या अनुभवातनं फ्युचरसाठी पोल्ट्री फार्मिंग किंवा कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग सस्टेनेबल आहे का? म्हणजे जसं आपण व्यवसाय म्हणतो अन्न, वस्त्र, निवारा, की हे कायम चालणारे आहेत? माणसाच्या कशा मूलभूत जशा पद्धतीने गरजा आहेत तसा चिकन हे सुद्धा एक गरजच आहे माणसाला. कारण मार्केटला आता नॉनव्हेज मटण असेल तरी त्याच्या किमती जर बघितल्या त्या तुलनेनं या चिकनची काहीच किंमत नाही. मग तसं आता मटणाला एक म्हणजे हे बोलतात नाही
ऑप्शन हा ऑप्शन हे चिकनच आहे असू शकतो. म्हणजे कमी खर्चामध्ये मिळणारी गोष्ट आहे. हा कमी खर्चामध्ये मिळणारी मटणाची मिळणारी, जी मार्केटला किंमत आहे त्यापेक्षा चिकन 100% कमी रेटमध्ये कुणाला पण गरीबाला परवडणारी गोष्ट आहे. मटण घेण्यापेक्षा चिकन आणून चिकन तुम्ही खाऊ खाल्लेलं बरं. शकता. आणि प्रायव्हेट फार्मिंग आणि कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगमध्ये प्रायव्हेट फार्मिंगचं कसं आहे, प्रायव्हेट फार्मिंगला तुम्हाला जर पुढे कस्टमर असेल किंवा तुमचं त्या पद्धतीने उत्पन्न असेल, तुमचं कटिंगचं वगैरे स्वतःचं सगळं सिस्टीम असेल तर ती तुम्हाला 100% परवडते. त्यात तुम्ही लॉसमध्ये जाऊ शकत नाही. पण तुम्ही प्रायव्हेट फार्मिंगला ट्रेडर्स तुमच्याकडे फिक्स नसतील, गॅरंटेड बाबा घेणारे कोण नसतील तर फार रिस्की आहे. त्यामुळं कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग ज्यांना ट्रेडर्स नाहीत त्यांना कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगच चांगलं. सुरुवातीला करायचं झालं तर त्यांनी कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग करून मग जर ट्रेडर मध्ये गेला किंवा प्रायव्हेट मध्ये गेला तरी पण अनुभव घेऊन हो चालते. तरी पण चालू चालतंय की.